ठाण्यामध्ये ज्यू धर्मीयांच्या प्रार्थना स्थळामध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आलेली आहे। प्रार्थना स्थळाला अज्ञातांनी ईमेलद्वारे ही धमकी दिलेली आहे। पोलीस बॉम्ब शोधक पथक सध्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत। ठाणे पोलिसांनी सर्व मार्ग वाहतुकीसाठी त्यामुळे आता बंद केलेले आहेत। प्रार्थना स्थळ परिसरामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आता ठेवण्यात आलेला आहे। ठाण्यामधून ही अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग बातमी येते। ठाण्यामध्ये ज्यू धर्मीयांच्या प्रार्थना स्थळामध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आलेली आहे। ईमेलद्वारे अज्ञातांनी ही धमकी दिलेली आहे आणि त्यानंतर पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक हे अलर्ट मोडवर आलेलं आहे। पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल। निकेश, ठाण्यामध्ये ज्यू धर्मीयांच्या प्रार्थना स्थळाला उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे, बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आलेली आहे। हे आरोपी कोण आहेत, काही माहिती मिळते का? नक्कीच ठाण्याचा जो टेंबीनाका परिसर आहे त्या टेंबीनाकाच्या परिसराच्या अगदी बाजूलाच असलेला आहे सिनेगॉग चौक आहे आणि या सिनेगॉग चौकामध्ये जे आहे ते ज्यू धर्मीयांचं सर्वात जुनं प्रार्थना स्थळ आहे आणि या प्रार्थना स्थळाला काही पाऊण तासापूर्वी जे आहे ते बॉम्बने उडवल्याचा व्हिडिओ आहे तो या प्रार्थना स्थळाच्या प्रशासनाला आलेला आहे। ठाण्यातून एक अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग बातमी येते। ठाण्यामध्ये ज्यू धर्मीयांच्या प्रार्थना स्थळामध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आलेली आहे। प्रार्थना स्थळाला अज्ञातांची मेलद्वारे ही धमकी आल्याचं आता पाहायला मिळत आहे। त्यानंतर पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झालेलं आहे। ठाणे पोलिसांनी सर्व रस्ते यानंतर बंद देखील केलेले आहेत। प्रार्थना स्थळ परिसरामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक या घटनास्थळी पोहोचलेलं आहे। सिनेगॉग चौकामध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी आता ईमेलद्वारे देण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत निकेश शार्दूल। निकेश, काय अधिकची माहिती आहे? ठाण्याचा जो टेंबीनाका परिसर आहे त्या परिसराच्या बाजूलाच असलेलं हे सिनेगॉग चौक आहे आणि या चौकामध्ये जर आपण पाहिलं तर ज्यू धर्मीयांचं प्रार्थना स्थळ आहे। अत्यंत खूपच जुनं हे प्रार्थना स्थळ आहे। काही तासापूर्वीच या प्रार्थना स्थळाचं जे प्रशासन आहे त्यांच्या मेलवरती एक धमकी आलेली आहे, ती म्हणजे आम्ही या प्रार्थना स्थळामध्ये बॉम्ब ठेवलेला आहे आणि हे प्रार्थना स्थळ उडून देण्याची धमकी या प्रशासनाला ईमेलद्वारे मिळाल्याच्या नंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती देताच या ठिकाणी आता पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त जो आहे तो लावलेला आहे। या जो प्रार्थना स्थळ आहे त्याच्या आतमध्ये आता बॉम्ब शोधक पथक असतील किंवा पोलीस प्रशासनाचे मोठे अधिकारी जे आहेत ते पोहोचलेले आहेत। बॉम्बचा तपास जो आहे तो शोध आहे तो आता ठाणे पोलिसांकडून घेण्यात येतोय। त्याचद्वारे जो मेल आलेला आहे तो मेल नक्की कोणाचा आहे, कुठून हा मेल आहे आलेला आहे याचा तपास देखील आता ठाणे पोलीस करतायत। आसपासचा हा संपूर्ण परिसर जो आहे तो ठाणे पोलिसांनी बंद करण्यात आलेला आहे। वाहतुकीसाठी रस्ते जे आहेत ते पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे आसपासची जी काही दुकानं आहेत ती पोलिसांकडून बंद करण्यात आलेली आहे। बॉम्ब शोधक पथक जे आहेत ते आतमध्ये तपास करतोय, मात्र जो हा मेल आलेला आहे तो पोलिसांनी जो आहे तो गांभीर्याने घेत जो आहेत आता या ठिकाणी कडेकोट बंद लावण्यात आलेला आहे। मात्र आता या तपासानंतर नेमकं काय पुढे समोर येते हे देखील तितकंच पाहणं गरजेचं राहणार आहे। प्रथमेश, नक्कीच निकेश, या परिसरामध्ये आजूबाजूला आणखी कोणती महत्त्वाची ठिकाणे आहेत ज्यामुळे पोलीस अधिक सतर्क झालेले आहेत आणि या पूर्ण परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे, ते तू प्रेक्षकांना दाखवू शकतोस का? नक्कीच ज्या ठिकाणी हे प्रार्थना स्थळ आहे ते लोकवस्तीचा संपूर्ण हा परिसर आहे। या त्याच्या बाजूलाच आंबेडकर रोड असेल, उथळसर असेल, केसर मिल असेल, तसंच पिंपलपाडा आहे, तेली गल्ली आहे, टेंबीनाका असा गजबजलेला हा परिसर आहे आणि ह्या संपूर्ण परिसरामध्ये मध्यभागी हे ज्यू धर्मीयांचं जे आहे ते प्रार्थना स्थळ आहे। त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये देखील भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। त्यामुळे पोलिसांनी जे आहेत काही आसपासची जी काही इमारती असतील किंवा लोकवस्ती असतील ती देखील पोलिसांनी खाली केलेली आहे, रिकामी केलेली आहे। जी लोक या प्रार्थना स्थळाच्या आसपास आहेत त्या लोकांना दूर ठेवण्यात आलेला आहे आणि हा संपूर्ण परिसर जो आहे तो आता पूर्णपणे पोलिसांकडून बंद करण्यात आलेला आहे। आता पोलिसांचं जे बॉम्ब शोधक पथक आहे तो आतमध्ये हा बॉम्बचा शोध घेत आहे। हा मेल कुठून आला याचा तपास देखील सुरू आहे। मात्र आता हा संपूर्ण परिसर बंद केल्यामुळे आता पोलीस जे आहेत आता ह्या प्रकरणानंतर अलर्ट मोडवरती आलेले पाहायला मिळते। आता पोलिसांकडून तपास केल्यानंतर काय नेमकी माहिती पुढे येते हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। नक्कीच निकेश,
सिनेगॉग चौकापासून आनंद मठ देखील जवळ आहे, या ठिकाणी देखील पोलिसांनी सुरक्षा वाढवली का किंवा त्या दृष्टीने पोलीस काय खबरदारी घेत आहेत? नक्कीच हा जर तुम्ही चौक पाहिला तर हे प्रार्थना स्थळ आहे आणि अगदी त्याच्या बाजूला जर आपण हा जर रस्ता पाहिला तर हा रस्ता जो आहे तो टेंभी नाका या ठिकाणी जातो, म्हणजे काही 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावरती धर्मवीर आनंद दिघे यांचं आनंद मठ आहे, ज्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा शिवसेनेचं एक कार्यालय म्हणावं लागेल त्या ठिकाणीच आहे. हा एक महत्वाचा चौक मानला जातो टेंभी नाका आणि या चौकाच्या अगदी बाजूलाच हा सिनेगॉग चौक आहे. त्यामुळे सुरक्षा पोलिसांनी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढवलेली आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण परिसरामध्ये जो आहे कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात आले आहे. नागरिकांची ये जा पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. जी लोक या आसपासच्या परिसरामध्ये राहतात, ज्या इमारती आहेत ते देखील पोलिसांनी रिकामी केलेल्या आहेत आणि आता पोलीस जो आहेत तो कसून तपास करतायत. पोलीस देखील अलर्ट मोडवरती आलेली आहे. हा मेल नक्की कोणी पाठवला, कशासाठी पाठवला, काय नेमका याच्या मागचा हेतू आहे याचा पोलीस जे आहेत ते तपास करतायत. बॉम्ब स्क्वॉड पथक जो आहे तो आतमध्ये आहे. पोलिसांचे अधिकारी जे आहेत ते देखील आतमध्ये आहेत. मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. आता जर आपण परिस्थिती पाहिली तर बॉम्ब शोधक पथक आता ह्या प्रार्थना स्थळाच्या बाहेर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व त्यांच्या ज्या काही यंत्रणा ज्या आहेत आतमध्ये गेलेल्या त्या यंत्रणा आपल्याला बाहेर आलेल्या पाहायला मिळतात. जे पोलीस आतमध्ये गेलेले ते पोलीस देखील बाहेर आलेले पाहायला मिळत आहेत. आता नेमकं त्यांना आतमध्ये काय मिळालंय किंवा त्यांच्या तपासा दरम्यान काय समोर आलंय हे पाहणं गरजेचं राहणार आहे. पण जे बॉम्ब शोधक पथक जे आतमध्ये गेलेलं आहे ते सध्या तरी बाहेर आलेलं पाहायला मिळत आहे आणि बाहेर येऊन आता ते प्रार्थना स्थळाचा जो आसपासचा जो परिसर आहे त्या आसपासच्या परिसरामध्ये तपास करताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र काही एक पथक जे आहे ते प्रार्थना स्थळाच्या आतमध्ये आहे तर दुसरं पथक जे आहे ते परिसराच्या बाहेर म्हणजे आसपासच्या परिसरामध्ये तपास करताना पाहायला मिळत आहेत. कारण ज्या ठिकाणी ही प्रार्थना स्थळ आहे त्या ठिकाणी मोठी लोकवस्ती आहे, मोठा परिसर म्हणावा लागेल आणि ह्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात लोक देखील वास्तव्यात आहेत, राहण्यास आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं पोलिसांनी जे आहेत आता अलर्ट मोडवरती येऊन संपूर्ण परिसराची देखील तपासणी आता सुरू केलेली आहे. आता जे प्रार्थना ज्यू लोकांचं जे धर्मियांचं प्रार्थना स्थळ आहे त्याच्या बाजूला एक परिसर आहे, त्याच्यामध्ये हे बॉम्ब शोधक पथक जे आहे ते गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी आता देखील पोलीस जे आहेत बॉम्ब शोधक पथक जे आहे ते आता तपास करणार आहे. त्यामुळे आता या तपासादरम्यान बॉम्ब शोधक पथकाच्या हाती किंवा ठाणे पोलिसांच्या हाती नेमकं काय लागतंय हे पाहणं गरजेचं राहणार आहे. निकेश, या ठिकाणी पोलीस अधिकारी आहेत किंवा इतर जे महत्त्वाचे अधिकारी असतील त्यांच्याशी तुम्ही बातचीत करू शकता का किंवा इतर जे व्यक्ती असतील त्यांच्याकडून काही अधिकची माहिती मिळते का? आपण जे पोलीस आहेत पोलीस उपायुक्त गणेश गावडे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र आता सध्या तरी तपास सुरू आहे आणि तपासाच्या नंतर जी काही माहिती समोर येईल ती अधिकृत माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात येईल अशी सध्या तरी माहिती समोर आलेली आहे. मात्र हा जो काही प्रकार घडला याच्याबद्दल ज्यू धर्मीयांचं जे कोणी ट्रस्टचं किंवा त्याच्या प्रशासनाचा कोणताही व्यक्ती आता सध्या तरी या ठिकाणी नाहीये. त्यामुळे आता पोलिसांचा तपास संपल्यानंतर पोलिसांच्या हाती जे काही लागेल त्याची अधिकृत माहिती जी आहे ते ठाणे पोलिसांकडनं देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी दिलेली आहे. त्यामुळे हा तपासादरम्यान नेमकं काय पुढे येते हे लवकरच समोर येणार आहे. नक्कीच निकेश, हा मेल कधी आलाय आणि बॉम्ब स्क्वॉड पथक इथे कधी दाखल झालंय आणि कधीपासून हे सर्च मोहीम सुरू आहे? सुमारे आता ह्या संपूर्ण घटनेला 1 तास उलटून गेलेला आहे आणि 1 तासापासून बॉम्ब शोधक पथक असतील किंवा पोलीस असतील ह्याचा शोध घेत आहेत. सर्व पथकं जे आहेत ते आसपासच्या परिसरामध्ये पाठवण्यात आलेली आहे. आसपासच्या परिसरामध्ये जो पिंपळपाडा असेल, तेली गल्ली असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड असेल, उथळसर असेल, या संपूर्ण परिसराचा आढावा ठाणे पोलिसांकडनं घेण्यात येतोय. बॉम्ब शोधक पथकाचे एक पथक आणि कर्मचारी जे आहेत ते या संपूर्ण परिसरामध्ये तपास करतायत. ज्याप्रमाणे ही धमकी आलेली आहे ती धमकी पोलिसांनी जी आहे ती अलर्ट मोडवरती घेतलेली आहे. त्यामुळे कुठल्याही ह्या आसपासच्या परिसरामध्ये नागरिकांची पूर्ण ये जा बंद करण्यात आलेली आहे. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीची ये जा असते ती संपूर्ण वाहतूक देखील पोलिसांकडनं बंद करण्यात आलेली आहे. हा जर तुम्ही रस्ता पाहिला तर हा रस्ता सरळ घोडबंदर रोडच्या दिशेने जातो तर
पाठचा जर रस्ता पाहिला तर हा रस्ता टिंबी नाक्यावरनं ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत जातो आणि अत्यंत महत्वाचा चौक आहे। अत्यंत रहदारीचा आणि मोठ्या लोक वस्तीचा हा संपूर्ण परिसर आहे। त्यामुळे ह्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। पोलीस ज्या प्रकारे शोध करते त्या प्रकारे कुठेतरी लवकरच याचा सुगावा लागेल। ज्या प्रकारे मेल आलेला आहे, खरंच या ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आलेला आहे का, ही धमकी देण्याचं मागचं नेमकं कारण काय, याचा ठाणे पोलीस तर करतच आहेत। मात्र आसपासचा जो परिसर आहे त्या परिसरातील नागरिकांमध्ये देखील सध्या भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय। त्यामुळे आता हा परिसर पूर्णपणे अलर्ट करण्यात आलेला आहे। पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे, तपास सुरू आहे। त्यामुळे काय आता पोलिसांच्या नेमकं हाती लागतं आणि मेलच्या मागचं नेमकं कारण काय हे पाहणं गरजेचं राहील। निकेश, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहिती संदर्भात।